सोहम साधना नवनाथांची अतिशय प्रिय साधना। कधी कधी साधनेत मन इतकं अस्थिर होतं की स्वतःवरच संशय येतो, पण हाच तो क्षण असतो आत्मजागृतीच्या दारापाशी पोहोचलेला। त्या क्षणी जर काही एक साधना तुमचं मन स्थिर, स्वच्छ आणि दैवी करू शकते तर ती म्हणजे सोहम साधना। सोहम सोहम हा शब्द नाही, हा श्वासाचा मंत्र आहे, हा अस्तित्वाचा अनुभव आहे। प्रत्येक श्वासात आपण घेतो तेव्हा सो म्हणजे तो परमात्मा आणि सोडताना हम म्हणजे मी जीवात्मा। म्हणजेच प्रत्येक श्वासात आपणच म्हणतो मी तोच आहे, मी परमात्म्यातूनच आलो आहे। नवनाथ आणि सोहम साधना। नवनाथ संप्रदायात ही साधना अत्यंत प्रिय आणि प्रभावी मानली जाते। मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ अशा महान सिद्धांनी या साधनेतून देह आणि देहबुद्धीचा पिंजरा सोडून आत्मानुभूतीचा अमृत स्रोत उघडला। नवनाथांच्या दृष्टीने सोहम म्हणजे साधकाचे स्वतःशी एकरूप होणे, श्वासात, नादात आणि शांतीत देव शोधणे। सोहम साधनेची पद्धत पुढील प्रमाणे, पण त्या अगोदर माझ्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओज या चॅनलवर वेळोवेळी घेऊन येत असते। शांत ठिकाणी बसा, पाठीचा कणा सरळ ठेवा, डोळे मिटा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा। श्वास घेताना मनात म्हणा सो, श्वास सोडताना म्हणा मनात येणारे विचार नाकारणे नाही, फक्त त्यांना जाऊ द्या आणि पुन्हा श्वासावर लक्ष द्या। दिवसातून असं 15 ते 20 मिनिट सातत्याने केल्यास परिणाम विलक्षण जाणवतात। याचे आध्यात्मिक फायदे पुढील प्रमाणे, अंतर्मन शुद्ध होते, आत्मजागर होतो, मी शरीर नाही मी चैतन्य आहे हे समजतं, ध्यान, जप, भजन यामध्ये गाढता येते, भय, चिंता, अस्थिरता दूर होते, परमात्म्याशी एकरूप होण्याचा अनुभव। वैयक्तिक व सांसारिक फायदे, मन स्थिर व सकारात्मक बनते, निर्णय क्षमता वाढते, तणाव, राग, भीती कमी होते, झोप सुधारते व चेहऱ्यावर तेज येतं, कर्मावर नियंत्रण आणि संयम येतो। आता ही साधना कोणी करू नये? अतिशय अस्थिर मनस्थितीत, मानसिक आजार किंवा औषधोपचार सुरू असतील तर प्रथम मार्गदर्शक गुरूचा सल्ला घ्यावा। अहंकार, सिद्धी किंवा शक्ती मिळवण्याच्या हेतूने ही साधना करू नये। ही देव होण्याचं नव्हे तर देवात विलीन होण्याचं साधन आहे। सोहम म्हणजे अखंड स्मरण, श्वासात देव, श्वासात मी आणि मीच देव आहे। नवनाथ परंपरेचा सार म्हणजे श्वासातच नाथ आहे आणि नाथातच आपले अस्तित्व आहे। सोहम साधना करून पहा, जीवनात दैवी शांती आणि चैतन्य अनुभवण्याचा मार्ग खुला होईल। तुमच्या ध्यानात सोहमचा अनुभव कधी आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा याबद्दल तुम्हाला अजून जास्त काही माहिती असेल तर ती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। या सर्व गोष्टींसाठी पुढील प्रमाणे एक टीप आहे की ही साधना करताना कधी कधी डोकं जड होतं, हातापायात किंवा संपूर्ण शरीरात मुंग्या येत आहेत असे जाणवतं, हे सर्वसाधारण होतं। पण जर प्रमाण खूपच असेल तर तात्काळ बंद करा किंवा अनुभवी किंवा आपल्या गुरूंकडून योग्य मार्गदर्शन घ्या। सुरुवातीला जेव्हा जेव्हा थोडा त्रास जाणवतो, डोकं जड होत आहे किंवा संपूर्ण शरीरात मुंग्या येत आहेत असं वाटत असेल तर स्वतःच्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्रास हळूहळू कमी होईल। रामकृष्ण हरी।